मालेवाडी ग्रामपंचायत येणाऱ्या रामवस्तीवर रात्री एक मोठी चोरी झालेली आहे। येथे नागरिकांना काही मारहाण करण्यात आलेली आहे आणि आपण पाहू शकता पथक आलेलं आहे, ते तपासणी चालू आहे। परंतु या भागात नेहमीच चोरांचं हॉटस्पॉट केंद्र बनलेलं आहे। इथे 10 दिवसातून 7 दिवसातून 4 दिवसातून नेहमीच चोऱ्या होत असतात। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांना विचारून करूया रात्री किती वाजता चोर आलते व त्यांच्या घरच्यांना काही मारहाण झालेली आहे, काही सोनं गेलेलं आहे, काही ऐवज गेलेला आहे। आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ। आपल्यासोबत मालेवाडी ग्रामपंचायतचे सदस्य अजिनाथ कीर्तने आहेत, ते या वस्तीवर राहतात। सर, काय सांगताल, रात्री किती वाजता चोर आले होते आणि काय घटना घडली? नाही, आतापर्यंत आहे का मालेवाडीमध्ये बऱ्याचशा घटना अशा चोराच्या निदर्शनास आल्या की चोरी होती, पण नुसत्या काही 50% लोक म्हणतात हे अफवा आहे, काही लोक म्हणतात हे तुमचा भ्रम आहे। पण वास्तविक पाहता द्वारकानाथ दराडे यांचा मुलगा रामहरी दराडे याच्यावर प्राणघातक हल्ला झालेला आहे चोराकडून, आणि त्याला जी जखम झालेली आहे ती खोलपर्यंत आहे। जर आणखीन जास्त प्रमाणात जर जखम झाली असती तर त्याच्यामध्ये याचा जीव पण गेला असता। म्हणजे अशा कोठेवाडी सारख्या घटना, जे दरोडा मोठा पडतो, अशा घटनेची वाट पाहण्यापेक्षा ह्या चोरांना इथेच थांबवण्याची गरज आहे असं पूर्ण। आणि ही घटना छोटी असं समजून याचे का दुर्लक्ष न करता ही घटना आपल्याला एक अक्कल शिकवण्यासाठी आपल्याला एका छोट्या प्रमाणात जरी निर्माण झाली असली तर ह्या गोष्टीपासून मोठा धडा घेण्याची गरज आहे। कारण पाथर्डी तालुक्यामध्ये मालेवाडी गाव ही बीड जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती आहे। बीड जिल्ह्यातून चोर येणार, चोरी करणार आणि निघून जाणार। पोलीस आपल्याला 1:30 वाजता चोरी झाली आणि 2:30 वाजता उपलब्ध झाली, पण एवढ्यावर आपल्याला बघून चालणार नाही। तर खरवंडी कासार इथं पोलीस चौकीची वारंवार मागणी होतीये, त्यासाठी काही आंदोलनं झाली, काही नेत्यांनी रास्ता रोको केला, पण ते आजपर्यंत त्या पोलीस चौकीला मान्यता मिळालेली नाही। आणि आता ती थोड्या दिवसात मिळते असे म्हणतात, असं मी 5-6 वर्षापासून ऐकतोय। तर आमच्या सर्व नागरिकांच्या वतीने पोलीस डिपार्टमेंटला किंवा जे आपले राजकीय लोक असतील किंवा जे सामाजिक लोक असतील, त्यांनी हे गांभीर्य लक्षात घेऊन आपल्याला एका पोलीस चौकीची लवकर उभारणी करून रात्री जी त्याची पेट्रोलिंग असतं ते कंटिन्यू चालू राहावं, कमीत कमी ह्या चोराचा सुळसुळाट बंद होत नाही तोपर्यंत। आता आपण पाहू शकता, मी मागल्या वेळेस ऐकलं होतं की चोरी झाली, आता ही किती चोरी आपल्या वस्तीवर? तर ही आतापर्यंत 5वी चोरी आहे। 5 चोऱ्यामध्ये आपल्याला चोराचे फुटेज मिळाले नाही, पण माझ्याकडे याचं फुटेज उपलब्ध झाल्याच्या नंतर मी आपले जे पोलीस निरीक्षक जे अग्रवाल आले होते रात्री 1:30 वाजता ज्या पाथर्डी पोलीस स्टेशनला तांब्याच्या सरांच्या जागेवर त्यांनी आता नवीन चार्ज सांभाळलाय, ते रात्री फोन केल्याच्या नंतर 1 तासामध्ये उपलब्ध झाले। पण तेवढ्यावरती आपल्याला अवलंबून न राहता याच्यावरती आपल्याला बारीक विचार करण्याची गरज आहे की आपल्याला कायमस्वरूपी पोलीस चौकीची गरज आहे। आता चोरांकडून किती नागरिकांना इथं हाणमार करण्यात आली आहे? आतापर्यंत तसं जर विचार केला तर जे समोर आपल्या व्यक्ती त्याच्या समोर आला ते निर्दयीने येतात, मारहाण करतात। त्यांना अशी अजिबात भीती नाहीये की आपल्याला कोणी आपल्यावर हल्ला करणार आहे। त्यांनी ज्या मुलावरती हल्ला केला तो मुलगा झोपेतून उठल्याच्या नंतर त्यांनी काही प्रतिकार न करता त्याच्यावर हल्ला केला। त्यांनी पूर्ण परवानगी दिली की माझ्याकडे काही नाहीये, तुम्हाला जे घेऊन जायचे घेऊन जा, पण मला मारू नका। पण त्यांच्या अंगामध्ये इतकी मस्ती आहे की आपल्याला त्यांनी हल्ला केल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येतं। आपण पाहू शकता, इथे नागरिक खूप आक्रमक झालेले आहेत, कारण या वस्तीवर 5वी-6वी चोरी आहे। त्यामुळे या चोराचा तपास जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत नागरिक आता शांत बसणार नाहीत। त्यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। आपल्यासोबत ज्यांची चोरी झाली ते आपल्यासोबत आहेत। हो, काय सांगता, रात्री किती वाजता चोर आले होते? चोर 3 ते 4 चोर होते। रात्री साधारण 1-1:30च्या दरम्यान आले। त्याने साईडच्या घराला पूर्णपणे कड्या कुलप लावून घेतले। लावल्यानंतर ते घर कडी फाकून, गजाने कडी फाकून त्यांनी घर उघडलं आणि शांत गाढ झोपेत असताना त्यांनी शांततेत चोरी केली असं म्हणायला हरकत नाही। कपडे बिपडे घराच्या बाहेर टाकले, सरे सापडले, काही किरकोळ रक्कम होती ती घेतली, काही दागिने। आणि आमची सून जागे झाल्यावर तिला आरडाओरडा करून मग तिला धमकावलं। आमचा मुलगा शेजारी झोपलेला होता, त्याने त्याला खुनून म्हणजे इशाऱ्याने उठवलं। ते उठल्याबरोबर त्याने हल्ला केला त्याच्यावर। आणि आमचा दुसरा मुलगा शेजारीच होता, तो उठला आणि त्याने आवाज काढल्यानंतर त्याने पळ काढला, पण पळण्याच्या अगोदर तो उठला का जाऊ म्हणून त्यांनी त्याच्यावर हल्ला केला। त्यांच्याकडे 2-3 तीक्ष्ण हत्यारे होते, लाकडी दंडुके होते। अशा पद्धतीने त्यांच्याकडे आता जीव घेणे प्राण हत्या त्यांनी केलेली आहे सध्या। आणि चोराचा सुळसुळाट सध्या जास्त अवस्थेवाढीने झालेला आहे। 1 वाजता काय केलं चोरांनी? काय केलं, सगळं घरचं आपलं लेकाला हाणलं, माया सुनाला हाणलं। त्यांच्या हातात हातारे होते मोठाले।
राम हरिद्वारकनाथ दराडे, राहणार मालेवाडी, रामनगर वस्ती. रात्री ठीक 1:45च्या सुमारास त्यांनी घराची कडी उघडून तिघंजण आतमध्ये इकडे तिकडे उचकपाचक केली. उचकपाचक केल्याच्या नंतर त्यांनी अगोदर मंडळी उठली. मंडळी म्हणले कोणी काय, तर मंडळीला त्यांनी तोंड बसत म्हणजे बोटले गप बस असं म्हणजे बोलू नको असं सांगितलं. तिने मग आम्ही शेजारी बसल्यानंतर तिने मला असं कोपराने टच केलं. कोपराने केल्यानंतर मी उठलो तसंच ते समोर एक बसला होता. ते आला का समोर आला का पायावर काठीने मार दिला आणि उठून बसल्याच्या नंतर डोक्यामध्ये काठी घातली परत आणि तिथून मग त्यांना मग चोर म्हणून सर ते पळाले. मग पळल्याच्या नंतर मग ते तिथून फरारच झाले. हो गेलेत ना, काही एक पोत गेली, काही रोख रक्कम होती 19,000 रुपये ती एक गेली, काही